धाराशिवच्या 8 नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचं घवघवीत यश मिळवलेलं आहे। शिंदे सेनेनंही ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धाराशिवमध्ये आता दणदणीत यश मिळवलं आहे। खरं तर धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र पक्षफुटीनंतर खासदार आमदार इथं ठाकरेंसोबत राहिले नाही, हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून प्रामुख्यानं पाहिलं गेलं। मात्र आता ह्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार एंट्री केली आहे। काय आखलं होतं? धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना भाजपा युती झाली आणि मागील झालेल्या या जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर आजच्या निकालाने चित्र स्पष्ट झालेलं आहे की 8 पैकी 4 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत आणि 3 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत। याचा अर्थ 100% यश ह्या जनतेने आम्हाला दिलेलं आहे। मी अभिमानाने सांगेन आपल्या माध्यमातून की शिवसेनेचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतोय। महाराष्ट्रामध्ये भाजपा सेना युतीचं सरकार आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजितदादा असं महायुतीचं सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा जो बदल घडवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे केलं जातंय। आणि संपर्क प्रमुख म्हणून तुम्ही खरं तर ही निवडणूक खूप जवळून हाताळली। कुठल्या मुद्द्यांचा हा विजय असं तुम्हाला वाटतं? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हा संपूर्ण जिल्हा प्रेरित झालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, आज उपमुख्यमंत्री आहेत, आत्ता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ह्या सर्वांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि या जिल्ह्यामध्ये असलेले आमचे एकमेव आमदार तानाजी सावंत, ह्या सर्वांच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर विरोधकांचंही तगडं आव्हान होतं। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असतील, 2 आमदार आहे, त्यांचं मजबूत संघटन इथं पाहायला मिळत होतं, तरी देखील हा विजय तुम्ही संपादन केला। या जिल्ह्यामध्ये उबाटाचे खासदार आणि आमदार आहेत, परंतु आज आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक इथं काम करतोय। या ठिकाणी त्यांना अक्षरशः पराभवाच्या पलीकडे हे सर्व गेलेले आहेत आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचा भाऊका फडकेल आम्हाला विश्वास आहे। तर हे होते राजन साळवी। सामूहिक नेतृत्वात आम्ही हा विजय संपादन केलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीत देखील शिवसेनेचाच भगवा धाराशिवमध्ये फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।